आज उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाची ही दृश्य आपण बघतोय। कार्यक्रमासाठी राज ठाकरे, स्वतः सचिन तेंडुलकर या दोघांची उपस्थिती आहे जी लक्ष वेधून घेतेय। यासोबतच एमसीएच्या पदावरती असलेले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी विजय सर आपल्या सोबत आहेत। विजय सर, तुम्ही शिवाजी पार्कच्या आठवणी सांगत होतात आणि एकूणच जिमखान्याच्या वास्तूचं आता जे लोकार्पण आपण बघतोय, हा जिमखाना आणि इथले खेळाडू यांचं जे जिव्हाळ्याचं नातं आतापर्यंत टिकून राहिलंय त्याविषयी आपण बोलत होतो। हो, शिवाजी पार्क जिमखाना याच्याविषयी जर आपल्याला पुन्हा सांगायचं झालं तर शिवाजी पार्क जिमखाना हे नातं मुंबईच्या क्रिकेट आणि टेनिस या दोन खेळांशी जास्ती जुळलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण क्रिकेटची पंढरी म्हणून जर ओळख कोणाची असेल तर ती मुंबईची, आणि मुंबईत जर क्रिकेटची पंढरी कुठली असेल तर ती शिवाजी पार्क आहे। या शिवाजी पार्काने अनेक रथी महारथी मुंबईला दिले आहेत, अनेक रथी महारथी भारतीय क्रिकेटला दिले आहेत आणि साहजिकच त्यातले अनेक खेळाडू असे आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मोठा दबदबा निर्माण झाला। मग ते अजित वाडेकर असतील, विजय मांजरेकर असतील, रमाकांत देसाई असतील, शिवाजी पार्क जिमखान्याचे पद्माकर शिवलकर ज्यांनी दुर्दैवानं 600 विकेट्स घेऊन देखील त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही, कारण त्या काळात स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन खूप मोठी होती। त्यांच्या सोबतीला राजेंद्र गोयल होते, त्याच काळात बिशन सिंग बेदी होते। त्यामुळे पद्माकर शिवलकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, कसोटी क्रिकेटचा दुर्दैवानं टिळा लागला नाही, पण त्यांचं नाव आपल्याला तितक्याच आदरानं घ्यावं लागेल जितकं आदरानं आपण विजय मांजरेकरांचं घेतलं, अजित वाडेकरांचं घेतलं, रमाकांत देसाईंचं घेतलं, पद्माकर शिवलकरांचं आपल्याला नाव तितक्याच आदरानं घ्यावं लागेल। आणि ती परंपरा जी आहे शिवाजी पार्क मधली किंवा शिवाजी पार्क जिमखान्याची, तीच परंपरा त्यांनी आता टिकून ठेवलेली आहे। प्रवीण अमरे जो आता शिवाजी पार्क जिमखान्याचा अध्यक्ष आहे, त्यानं देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं, भारताचं मोठं नाव केलं। मग प्रवीण अमरेनं पुढची पिढी घडवली आणि त्या पिढीमध्ये जर पहिलं नाव कोणाचं घ्यायचं असेल आपल्याला तर ते पहिलं नाव आपल्याला श्रेयस अय्यरचं घ्यावं लागेल। आजच्या जमान्यात दुर्दैवाने या सगळ्या मोठ्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायला तितकासा वेळ नसतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच एवढं वाढलेलं आहे। 2020 असेल, वन डे असेल, कसोटी सामने असेल, वर्षाचे 12 महिने ते कुठे ना कुठे खेळत असतात। त्यात IPL आली, या सगळ्यामधनं त्यांना तितका वेळ मिळत नाही। पण एक जमाना असा होता की कसोटी क्रिकेट पुरतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मर्यादित होतं आणि त्या काळात सगळे मोठे खेळाडू हे कांगा लीग सारख्या मुंबई क्रिकेटमधल्या मोठ्या स्पर्धेत खेळायचे आणि त्या काळात शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन संघांमधला सामना म्हणजे सर्वोत्तम दर्जाचं क्रिकेट पाहण्याची पर्वणी असायची। साधारण 5 ते 10 हजार क्षमतेची तिथं माणसं प्रचंड गर्दी करायची ते सामने पाहायला, आणि त्या गर्दीमध्ये केवळ सर्वसामान्य क्रिकेट रसिक नसायचा, तर त्या काळातले शिक्षण क्षेत्रातलं एक मोठं नाव प्राध्यापक राम जोशी असायचे, बाळासाहेब ठाकरे असायचे। कारण तुम्हाला समोर कोणालाच बघायचंय तर विजय मांजरेकर तुम्हाला साक्षात शिवाजी पार्क जिमखान्यात खेळताना दिसत आहेत, अजित वाडेकर तुम्हाला साक्षात शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळताना दिसत आहेत, त्याच बरोबरीने तुम्हाला पद्माकर शिवलकर दिसत आहेत, त्याच बरोबरीने तुम्हाला रमाकांत देसाई दिसत आहेत। आणि मग दादर युनियनची फळी तर काय केवढी मोठी असायची, माधव मंत्री, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशी मोठी मोठी नावं, विठ्ठल पाटील असतील, अशी मोठी मोठी नावं आपल्याला तिथं पाहायला मिळायची। म्हणूनच त्यांना आनंद घ्यायला त्यांच्या क्रिकेटचा लोक इथे असायचे। आज त्या जुन्या दिवसांची आठवण या निमित्तानं नक्कीच निघत असेल। यामिनी अगदी विजय सर, खूप खूप धन्यवाद। या सगळ्या खूप जुन्या आणि अगदी ऐकाव्याच्या वाटतील अशा आठवणी होत्या। आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा